अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। आताच्या नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेला पण आम्ही एकजुटीने आव्हान केलेलं आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे एकजुटीने काम करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला विजय हा 100% निश्चित आहे। शिवसैनिकांनी एकजूट दाखवा, विजय आपलाच। नामदार भरत गोगावले। महाडमध्ये शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाड नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवून जसा करिश्मा केला तसाच करिश्मा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वांच्या सर्व 15 जागा जिंकून करून दाखवायचा आहे। शिवसैनिकांनी एकजूट दाखवली तर विजय आपलाच असून आपल्याला हरण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, असं प्रतिपादन रोहियोम मंत्री भरत गोगावले यांनी महाड तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या वेळी महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो शिवसैनिकांसमोर केले। महाड तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते। रोहियोम मंत्री भरत गोगावले यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांची रॅली छत्रपती शिवाजी चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय सावंत, तालुका प्रमुख बंधू तरडे, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले, नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार गोगावले यांनी शिवसेनेच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र झाले आहेत, मात्र शिवसैनिकांनी सर्वांना सोबत घेतलं तर आपला विजय नक्कीच आहे। ज्यांना तिकीट भेटलं नाही त्यांचा विचार संघटनेत केला जाईल। मतदारसंघाची हजारो कोटींची विकास कामे केली, जनतेनं सांगितलं ती कामे केली। जसे वागलो, राज्याचा मंत्री असल्याने अन्य मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने आपणच भरत शेठ, विकास शेठ आणि सुषमा गोगावले समजून या निवडणुकीत झुकून द्या। गोगावले कुटुंबाने मतदारसंघावर जे प्रेम केले त्याची परतफेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून करा, असं आवाहन नामदार गोगावले यांनी केले। जेवढे पूर्ण झालेले असतील कागदपत्रांच्या अनुषंगाने तेवढे जवळजवळ आम्ही सर्वच भरणार आहोत। एकाच 2 अर्ज जर काय राहिले तर उद्या भरतील, परंतु आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि आता 3 वाजेच्या आत ते सगळे उमेदवारी अर्ज भरले जातील। मंत्री महोदय, गेल्या निवडणुकांमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये आपण जवळपास सर्वच्या सर्व जिल्हा परिषद जागा जिंकल्या होत्या आणि या वेळेला आपण कसं बघता या संपूर्ण गेल्या वेळेला 5 जिल्हा परिषद आणि 10 पैकी 9 पंचायत समिती जिंकल्या होत्या। यावेळेला 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद आम्ही जिंकू। महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली होती, यावेळेला तुमची माहिती इथे महाड विधानसभा मतदारसंघामध्ये युती होणार आहे का? इथे तसे काय चिन्ह आता दिसत नाहीत, कारण आम्ही तर आमचा सेपरेट भरलेला आहे। बाकी त्यांची जर काय झाली तर आम्ही काय सांगू शकत नाही। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये माहितीची होऊ शकते का, युती होऊ शकते का? काही ठिकाणी अपवाद आहे, उदाहरण कर्जतला आहे, अलिबागला चाललंय तिथे, कदाचित तिथं फक्त महायुतीची नाही होणार, युतीची होईल। भाजपची होऊ शकते का? इथे भाजपचीच होऊ शकते। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।